आणि इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पुरात वाहून गेलीत आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्यानं काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवनही संपवलं। हे सगळं चित्र पाहून एका शेतकऱ्याच्या मुलाचा जीव कळवळला आणि त्यानं एक शिवार नावाची हेल्पलाईन चालू केली आहे। नेमकी ही काय संकल्पना आहे ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। विनायक नावाचा हा युवक आता माझ्यासमोर आहे। खरं तर आपण नेहमी म्हणत असतो की आपल्या देशात भरपूर प्रमाणात युवक आहेत, सगळ्यात जास्त युवक आपल्याकडे आहेत, पण कोणी शेतीबाबत किंवा शेतकऱ्यांसाठी कोणी आवाज उठवत नाही। पण आज पुण्यातला हा विनायक माझ्यासमोर आहे। सर, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आपण शिवार नावाची जी हेल्पलाईन चालू केली ती नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि काय काम करते ते? शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात त्यांना एक मानसिक पाठबळ देणारी एक व्यवस्था असावी म्हणून शिवार हेल्पलाईनची सुरुवात झाली। शिवार हेल्पलाईन प्रामुख्यानं पहिलं समुपदेशन करतं, त्यांच्या गरजांचं समजून घेतं आणि त्या गरजांच्या माध्यमातून शासनाच्या पातळीवर, सामाजिक संस्थांच्या पातळीवर आणि वैयक्तिक माणसांच्या मदतीतून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतं आहे। आमचं ॲग्रो सायकोसोशल इंटरव्हेन्शन मॉडेल आहे, म्हणजे शेती मुळा येणारा ताण, सामाजिक प्रश्नांमुळे येणारा ताण आणि त्याच्या या सगळ्या एकूण ताण त्याच्या मनावर येणारं आणि त्याच्यातनं नैराश्य येणं। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये त्यांच्या बाजूनं ऐकणारं, त्यांना उत्तरं सांगणारं कोणीतरी असावं म्हणून ही शिवार हेल्पलाईनची संकल्पना आहे। प्रामुख्यानं समुपदेशन करणं, त्यांच्या मागं उभं राहणं आणि पूर्ण भारतामध्ये 33 लाखपेक्षा जास्त सामाजिक संस्था आहेत, 198पेक्षा जास्त शासकीय योजना आहेत, लाखो लोक मदत करायला तयार आहेत। तर ही सगळी मदत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं माहीत व्हावीत, हे जोडून देण्याचं शिवार हेल्पलाईन काम करते। आत्ता मगाशी एका शेतकऱ्याचा कॉल आलेला बघितला, तो कुठून आलेला होता? अक्षरशः रडत होते ते। काय म्हणणं होतं त्यांचं नेमकी? ते बीडचे शेतकरी होते आणि त्यांची एकूण 5 एकर शेती होती। त्या 5 एकर शेतीतली त्यांची पूर्ण माती आणि सोयाबीन सगळं निघून गेलेलं आहे। त्यांची 2 मुलं आत्ता शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्यापुढं हा प्रश्न आहे की ह्या साहेब ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं। आणि ते म्हणले की साहेब हे जर काही थांबलं नाही किंवा आम्हाला मदत नाही झाली तर आमच्याकडं शेवट पर्याय कुठलाच नाही आहे। तर अशा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आमच्याशी बोलत आहेत। एक शेतकरी जवळपास 35 मिनटं आमच्याशी बोलतो। मी ऐकलं की तुम्ही त्यांना सांगितलं की 2-3 दिवसांनी आम्ही परत कॉल करतो, तर तेव्हा तुम्ही काय मदत करा? कारण आत्ता आपल्याला पावसाचा काहीच अंदाजा नाही आहे की नेमका किती प्रमाणात येईल किती नाही। मग तेव्हा तुम्ही त्यांना 2-3 दिवसांनी काय मदत करणं अपेक्षित आहे किंवा तुमच्याकडनं काय मदत ते होईल? आमचा असा अंदाज आहे की पुढच्या 2-3 दिवसाचा जो हाय अलर्ट आहे, शासन याचा सगळा अभ्यास करून पुढच्या 2-3 दिवसामध्ये एक मोठी काहीतरी मदत जाहीर करेल। आपण बघितलं की शिवार हेल्पलाईन, शिवार फाउंडेशनची जी हे हेल्पलाईन आहे 89 55 77 111 5 ही जी हेल्पलाईन आहे, या हेल्पलाईनवरनं प्रत्येक शेतकरी, राज्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यातला शेतकरी असू दे, तो या हेल्पलाईनवरती कॉल करू शकतो। तिकडनं त्याला समुपदेशन, मदत आणि कुठला तरी मार्ग की ज्याच्यामुळे कोणीही आपला जीव संपवू नये, हाच एक फक्त त्याच्या मागचा उद्देश आहे। म्हणून प्रत्येक बळीराजाने किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी NDTVच्या मार्फत मी आत्ता हे सांगते की तुम्ही कुठलेही चुकीचं पाऊल उचलू नका। ही हेल्पलाईन तुमच्यासोबत आहे आणि पुढचे 2 ते 3 दिवस जरी पावसाचा इशारा असला तरी देखील सरकार असो किंवा शिवार हेल्पलाईन सारखी जी सामाजिक संस्था असेल ती तुमच्या मदतीसाठी आहे आणि संपूर्ण राज्य आत्ता प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभं आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।